हॅलो एव्हरीवन. आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहे. तर नेहमीप्रमाणे त्याच्या आधी एक सिम्पल क्वेश्चन की तुम्हाला एनर्जी म्हणजे माहिती आहे, एनर्जीचे सोर्सेस माहिती आहेत. तर कुठलीही एनर्जी मीन्स लाईट एनर्जी असू देत, साऊंड एनर्जी असू देत, त्या सोर्सपासून ती आपल्यापर्यंत येते. म्हणजेच आपण ती एनर्जी रिसीव्ह करतो. फॉर एक्झाम्पल सनपासून आपण लाईट एनर्जी रिसीव्ह करतोय, तर ती कुठल्या फॉर्ममध्ये रिसीव्ह करतो? तर आपण एनर्जी रिसीव्ह करतो इन द फॉर्म ऑफ वेव्ह. तर आज आपण स्टार्ट करतोय वेव्ह मोशन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण याच्याशी रिलेटेड काही कॉन्सेप्ट क्लिअर करूयात. तर सगळ्यात आधी बघूयात वेव्ह म्हणजे काय. तर इट इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. मीन्स एनर्जी वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सफर होताना कशाच्या फॉर्ममध्ये जाते? ते वेव्हच्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट, types of waves. There are two types, mechanical waves and electromagnetic waves. मेकॅनिकल वेव्स म्हणजे माहिती आपल्याला की या वेव्सला प्रपोगेशनसाठी म्हणजेच ट्रॅव्हल करण्यासाठी मटेरियल मीडियम नेसेसरी असतं. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ज्यांना मटेरियल मीडियम नेसेसरी असतंच असं नाही, त्या व्हॅक्यूममधून सुद्धा ट्रॅव्हल करू शकतात. आणि आपण यांचा बद्दल 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे मेकॅनिकल वेव्स मेनली. तर त्याचे टाईप्स बघूयात, ट्रान्सवर्स वेव्स अँड लॉन्जिट्युडिनल वेव्स. तर डेफिनेशन्स. ट्रान्सवर्स वेव्ह तर डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहेत दोन, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्ह. आता हे पण माहिती आहे सगळ्यांना, बेसिक फेनॉमेना एकदम, की नेचर लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्हचं. तर आज आपण बघूयात ट्रान्सवर्स वेव्ह काय येतं. The wave in which particles of the medium vibrate in a direction perpendicular to the direction of propagation of wave. तर ह्या डायग्राममध्ये दिसतं तुम्हाला, हा जो ॲरो दाखवला आहे तो आहे डायरेक्शन ऑफ वेव्ह, आणि हा जो ॲरो दिसतो तुम्हाला ते आहे पार्टिकलच्या व्हायब्रेशनचं डायरेक्शन. तर वेव्हच्या प्रपोगेशनचं डायरेक्शन आणि पार्टिकलच्या व्हायब्रेशनचं डायरेक्शन कसे आहेत? परपॅन्डिक्युलर. मग आता इथं तुम्हाला दिसतंय की नेचर आहे तुमच्या ट्रान्सवर्स वेव्हचं. हे असतं क्रिस्ट आणि हा ट्रफ. ज्यावेळेस पार्टिकल मीनपासून डिस्प्लेस होतो अपवर्ड त्यावेळेस तयार होतो क्रिस्ट, आणि मीनपासून डिस्प्लेस होतोय डाऊनवर्ड डायरेक्शनने तेव्हा तयार होणार आहे ट्रफ. नेक्स्ट, एक्झाम्पल्स. वेव्स ऑन वॉटर सरफेस किंवा वेव्स अलॉंग द स्ट्रीम हे वेल नोन एक्झाम्पल्स आहेत ट्रान्सवर्स वेव्हचे. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह काय असतं? लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजेच काय? द वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. डायग्राममध्ये बघूयात परत एकदा. हे आहे वेव्हच्या प्रपोगेशनचं डायरेक्शन, आणि हा ॲरो इंडिकेट करतोय पार्टिकलच्या व्हायब्रेशनचं डायरेक्शन. पार्टिकल्स मीनपासून एकतर काय होतात? व्हायब्रेट होतात टू अँड फ्रो अबाउट मीन, किंवा मीनपासून अप अँड डाऊन. तर इथं आपल्या लक्षात येतं आहे की पार्टिकलचं व्हायब्रेशनचं डायरेक्शन आणि वेव्हच्या प्रपोगेशनचं डायरेक्शन कसे आहेत? पॅरलल. मग इथं असतात अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रॅरिफॅक्शन. कॉम्प्रेशन कधी फॉर्म होतात? ज्यावेळेस पार्टिकलच्या व्हायब्रेशनचं डायरेक्शन आणि वेव्हच्या प्रपोगेशनचं डायरेक्शन सेम आहे तेव्हा होणार कॉम्प्रेशन तयार. आणि रॅरिफॅक्शन जेव्हा पार्टिकल जाईल मीनपासून लेफ्टला आणि वेव्हच्या प्रपोगेशनचं डायरेक्शन हे कसे आहेत? अपोजिट आहेत तेव्हा तयार होणार रॅरिफॅक्शन. एक्झाम्पल्स. साऊंड वेव्स आणि वेव्ह अलॉंग द स्लिंकी. साऊंड वेव्स लॉन्जिट्युडिनल वेव्हचं वेल नोन एक्झाम्पल आहे. हे आपण क्लिअर करूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कसं तयार होतात कॉम्प्रेशन, रॅरिफॅक्शन, क्रिस्ट आणि ट्रफ. ठीक आहे.
नेक्स्ट सम टर्म्स रिलेटेड टू द वेव्ह मोशन. आता ह्या टर्म्स एकदम सिम्पल आहेत, बेसिक आहेत, पण आपल्याला लागणार आहेत पुढच्या चॅप्टरमध्ये सुद्धा, त्यामुळे आत्ताच क्लिअर करून घ्या. तर फर्स्ट amplitude. It is the magnitude of maximum displacement of any particle of medium from its mean position. आता इथं ही स्ट्रेट लाईन जी दिसते ते म्हणजे पार्टिकलचं मेन पोझिशन आहे, आणि हे क्रिस्ट जे आहे मगाशीच आपण क्लिअर केलं की पार्टिकल मीन पासून अपवर्ड डिस्प्लेस झाला तर क्रिस्ट तयार होतं, आणि पार्टिकल मीन पोझिशन पासून जर डाऊनवर्ड डिस्प्लेस झाला तर तयार होतं ट्रफ. तर डिस्प्लेसमेंट जिथं पार्टिकलचं आहे मॅक्सिमम ते म्हणजेच त्याचं काय असतं ॲम्प्लिट्यूड. पिरियड. इट इज द टाइम टेकन बाय एनी पार्टिकल ऑफ मीडियम टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन. आता वन व्हायब्रेशन कधी कम्प्लीट होतं माहिती आहे, ऑसिलेशनमध्ये आपण बघितलेलं आहे. और इट इज द टाइम टेकन बाय द वेव्ह टू कम्प्लीट वन सायकल. आता इथं अल्टरनेट डेफिनेशन आहे ही. तर काय नक्की, तर पार्टिकलला एक व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी आणि वेव्हला एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम आहे तो सेम असणार आहे, आणि तोच म्हणजे काय असणार आहे वेव्हचा पिरियड. ओके. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी. इट इज द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड परफॉर्म बाय अ पार्टिकल. पार्टिकलने एका सेकंडमध्ये परफॉर्म केलेल्या व्हायब्रेशनचा नंबर म्हणजेच असते वेव्हची फ्रिक्वेन्सी. परत एकदा अल्टरनेट डेफिनेशन बघूयात आपण. इट इज द नंबर ऑफ वेव्स पासिंग पर सेकंड अक्रॉस एनी पॉइंट ऑफ द मीडियम. ठीक आहे. नेक्स्ट महत्त्वाचं रिलेशन आपल्याला बघायचं आहे की फ्रिक्वेन्सी आणि पिरियड यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. तर फ्रिक्वेन्सी असतं रेसिप्रोकल ऑफ पिरियड, और पिरियड आहे फ्रिक्वेन्सीचं रेसिप्रोकल. नेक्स्ट वेवलेंथ. आता ही डेफिनेशन आपली थोडीशी वेगळी आहे, आणि याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे फेज माहिती पाहिजे तुम्हाला. आता ऑसिलेशन बऱ्याच जणांचं झालं आहे, काही जणांचा नाही झालेला, तरी आपण ट्राय करूयात ही डेफिनेशन ज्यांचा ऑसिलेशन हा चॅप्टर नाही झालेला त्यांच्यासाठी. वेवलेंथ काय? इट इज द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह पार्टिकल्स ऑफ मीडियम विच आर इन द सेम फेज और विच डिफर इन फेज बाय 2π रेडियन. तर याच्यासाठी आपण डायग्राममध्ये जाऊयात. आता इथं मी जे डॉट्सनी दाखवलेले आहेत ब्लू आणि रेड, तर हे सगळे मीडियमचे पार्टिकल्स आहेत. पण आता इथं लक्षात येतं तुमच्या की हा ब्लू कलरचा जो पार्टिकल आहे तो व्हायब्रेट होतोय, पण त्याचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन कसं आहे तर तो मीन पासून जातोय अपवर्ड. आणि रेड पार्टिकलचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन कसं दाखवलं आपण मीन पासून डाऊनवर्ड. तर आता इथं आपल्या लक्षात येईल की जे ब्लू कलरचे पार्टिकल्स दाखवलेले डायग्राममध्ये त्यांचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन कसं आहे अपवर्ड मीन पासून, म्हणजेच त्यांचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन कसं आहे सेम. रेड कलरचे पार्टिकल्स जे आहेत ते मीन पासून जात आहेत डाऊनवर्ड, म्हणजेच सगळ्याच रेड पार्टिकल्सचं स्टेट ऑफ व्हायब्रेशन कसं आहे सेम. तर वेवलेंथ म्हणजे काय बघितलं आपण की कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे सक्सेसिव्ह पार्टिकल्स पाहिजेत मीडियमचे, पण त्यांचा फेज कसा पाहिजे इन फेज पाहिजेत ते, किंवा त्यांच्यामधला फेज डिफरन्स किती पाहिजे 2π रेडियन. आता इन फेज मीन्स स्टेट ऑफ व्हायब्रेशन सेम पाहिजे. मग आता असे पार्टिकल्स कुठले कुठले दिसतात तुम्हाला, 2 सक्सेसिव्ह पार्टिकल्स लागतील. पण इथं जरी आपण 3 पार्टिकल्स दाखवलेले आहेत तरी पण मला एनी 2 सक्सेसिव्ह, मग हा एक चालेल आणि हा चालेल. ह्या दोघांना आपण म्हणू शकतो की हे पार्टिकल्स कसे आहेत इन फेज, आणि यांच्यामधला फेज डिफरन्स जो असतो तो असतो 2π रेडियन. नेक्स्ट वेव्ह व्हेलॉसिटी. इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द वेव्ह इन 1 सेकंड. म्हणजे वेव्हने एका सेकंडमध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जे आहे ते आपण बघूयात, फॉर्म्युला क्रिएट करूयात. वेव्ह व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम फॉर 1 सायकल बघतोय आपण, तर v इज इक्वल टू, आता एका सायकलमध्ये
वेव्हने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार आहे, त्याच्या वेव्हलेंथ एवढं. आणि एक सायकल कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम, त्यालाच आपण काय म्हणतोय, पिरियड. म्हणून v इज इक्वल टू काय आलं, लॅम्बडा अपॉन टी. सिन्स n इज इक्वल टू 1 अपॉन टी, therefore v इज इक्वल टू n लॅम्बडा.